चला, 1ली ते 7वीच्या मुलांसाठी एक मस्त समर कॅम्प कसा प्लॅन करायचा ते बघूया. उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलांपुढे आणि पालकांपुढे एक मोठा प्रश्न उभा राहतो. एकतर मुलं मोबाईलमध्ये डोकं खुसून बसतात, नाहीतर नुसता कंटाळा करतात. यावर उपाय? एक असा कॅम्प जो फक्त मज्जाच नाही तर मुलांना काहीतरी नवीन शिकवेल. चला तर मग या कॅम्पच्या ॲक्टिव्हिटीजला 4 सोप्या भागांमध्ये विभागून पाहूया. सुरुवात करूया क्रिएटिव्ह आणि स्किल बेस्ड ॲक्टिव्हिटीजपासून. या ड्रॉइंग आणि पेपर क्राफ्ट सारख्या गोष्टी ठेवल्या तर मुलांची क्रिएटिव्हिटी नक्कीच वाढेल. या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा मुख्य उद्देश मुलांची नैसर्गिक कल्पनाशक्ती वाढवणं हाच आहे. यासोबतच मराठी आणि इंग्रजी हस्ताक्षर सुधारण्यावरही लक्ष देता येईल. स्पोकन इंग्लिशसाठी रोज 5 नवीन इंग्रजी शब्द शिकण्याचं एक छोटंसं ध्येय ठेवूया. आता वळूया परफॉर्मन्स आणि स्टोरी टेलिंगकडे. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. सिंपल डान्स स्टेप्स, गाणी गोष्टी यातून मुलांना खूप मजा येते. त्यांना मस्त गोष्टी ऐकवायच्या आणि त्यांच्या स्वतःच्या कथा सांगायलाही प्रोत्साहन द्यायचं. आता पुढचा भाग आहे खेळ आणि आरोग्य. हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. इंडोर गेम्समध्ये पझल, मेमरी गेम्स आणि शब्दखेळ घेऊ शकतो. बुद्धीला चालना मिळते. अगदी सोपे योगा आणि प्राणायाम मुलांच्या आरोग्यासाठी आणि एकाग्रतेसाठी खूपच फायदेशीर ठरतात. आणि हो, कॅम्पचा शेवट एकदम धमाकेदार करण्यासाठी काही स्पेशल इव्हेंट्स पाहिजेच. यामध्ये ड्रॉइंग किंवा डान्ससारख्या स्पर्धा आणि एक टॅलेंट शो ठेवता येईल. असा कॅम्प मुलांसाठी मजेशीर ठरतो आणि पालकांनाही खूप आवडतो. म्हणजे मुलांसाठी मज्जा आणि पालकांसाठी समाधान असा हा एक उत्तम अनुभव ठरू शकतो.